नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सिद्धार्थ बनसोडे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीला आता मोठा बळ मिळताना दिसत आहे. विविध कामगार व कष्टकरी संघटनांनी सिद्धार्थ बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रभाग 9 मधील राजकीय समीकरणे अधिकच तापली आहेत. कामगार, हमाल, माथाडी, सफाई कर्मचारी, बांधकाम मजूर, असंघटित कामगार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत सिद्धार्थ बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे. या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून सिद्धार्थ बनसोडे यांची उमेदवारी अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नमस्कार, मी सोमनाथ कलाटे, छावा चालक मालक रिक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तसेच रिक्षा पंचायतचे सदस्य, महाराष्ट्र रिक्षा पंचायत सदस्य, महामानव एक्सप्रेस संघटनेचे सदस्य. आज या ठिकाणी सर्व संघटनेचे प्रतिनिधी स्वरूपात आज या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ बनसोडे प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. यांना सर्व कष्टकरी, बांधकाम मजूर, हातगाडी, पथारी, टेम्पो चालक, रिक्षा चालक, सर्व कामगार चळवळीतले प्रतिनिधी या नात्याने मी आज सिद्धार्थ भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, गेली 25 वर्ष कष्टकरी समाज हा आपलं काम करत असतो आणि कोणीही कसल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण न करता आज सिद्धार्थ भाऊच्या पाठीशी आपण सर्व कष्टकरी समाजाने एक सशर्त म्हणा, बिनशर्त म्हणा, पाठिंबा आज त्यांना दिलेला आहे. आज 25 वर्षापासून अण्णा आज या पिंपरी विधानसभेचे आमदार आहेत. नंतर ते सभापती झालेले आहेत, परंतु आम्हाला अण्णा सभापती न वाटता, आमदार न वाटता एक सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी वाटतात. आमच्या अनेक अडचणी या 20 ते 22 वर्षापासून त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा वेळेस जर हा कष्टकरी समाज आणि आमचे सर्व बांधव हे सिद्धार्थ भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आणि उभे राहतील. यापुढे देखील आम्ही प्रचारात देखील एक युद्ध पातळीवर सर्व पिंपरी चिंचवड समाज, कष्टकरी समाज आणि या कष्टकरी महिला वर्ग समाज, बांधकाम मजूर, रिक्षा चालक, टेम्पो चालक, हातगाडी, पथारी चालक यांना न्याय देण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे आणि सिद्धार्थ भाऊ देखील आम्हाला इथून पुढे न्याय देण्याचं काम करतील. आमच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याचं काम करतील. त्यामुळं पिंपरी चिंचवड समाजामध्ये, शहरामध्ये संकुचित विचार न बाळगता आम्ही सर्व कष्टकरी हे सिद्धार्थ भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे आणि राहणार देखील आहे. आम्ही प्रचारात देखील त्यांच्या संघ एकजुटीने उभे राहणार आहेत. एवढं बोलून मी माझा पाठिंबा सर्व संघटनेच्या वतीने, आज 4 संघटनेचे प्रतिनिधी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत, कष्टकरी समाजाचे प्रतिनिधी आले आहेत, यांच्या समोर महाराष्ट्र प्रदेश या नात्याने मी सिद्धार्थ भाऊंना पाठिंबा जाहीर करत आहे. सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या कष्टकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की आपण कोणत्याही कसल्याही प्रकारे बोलतापाला बळी पडू नका. सिद्धार्थ भाऊच्या पाठीमागे खंबीर विश्वास ठेवा आणि हा 3रा डबा आहे असं समजा. मित्रांनो, केंद्र सरकारचा पहिला डब्बा, राज्य सरकारचा 2रा डब्बा आणि हा 3रा डब्बा आहे. त्याच्यामध्ये सिद्धार्थ भाऊ हे चालक आहेत आणि कष्टकऱ्यांचे चालक आहेत.